मॅडम मॅडम मागे मी आता मान्यवरांना पुन्हा स्थानापन्न होण्याची विनंती करते। बहिष्कृत हितकारणी सभेचा आज शताब्दी महोत्सव या ठिकाणी झाला। संभाजीराजे या ठिकाणी त्या वेळात वेळ काढून आले। आमचे ॲडव्होकेट राजेंद्र पाल गौतमजी आलेत वेळात वेळ काढून दिल्लीतून, आणि बाबासाहेबांच्या या मुवमेंटवर भाष्य झालं की आज राजकीयरित्या आमचे जे प्रतिनिधित्व आहे ते शून्य होत चाललेलं आहे, आणि आमचे जे काही सो कॉल्ड नेते आहेत, स्वतःला नेते म्हणवणारे, ते या समाजाला कुठेतरी वेठीस धरतायत आणि समाजाची जी मतांची ताकद आहे ते कुठेतरी कुजवत आहेत, ते मतं कुजवत आहेत। आणि म्हणून आता एक नवीन पिढी या राजकारणामध्ये आली पाहिजे, आणि बाबासाहेबांनी बहिष्कृत ते रिपब्लिक हा जो प्रवास बाबासाहेबांचा संघटनात्मक झाला तो प्रवास पुनर्जीवित करणं आणि बाबासाहेबांची रिपब्लिकन मुवमेंट या देशात उभं करणं, त्याबद्दल आम्ही भाष्य केलेलं। पुढे जे काय घडणार असेल ते नक्कीच आम्ही सांगू, पण 30 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा हा कार्यक्रम मला वाटतं षण्मुखानंद हॉलमध्ये आम्ही तो करणार आहोत, आणि नक्कीच एक चांगला बदल महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात दिसेल। ज्या शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व संपूर्ण जगासमोर आणलं, त्याच शाहू महाराजांच्या परिवारातून आज त्यांनी मला आव्हान केलेलं आहे की राजकीय दृष्ट्याही तुम्हाला पुढे येणं गरजेचं आहे, आणि म्हणून मी त्यांचा जो विश्वास आहे, आशा आहे, ती फोल ठरू देणार नाही। मी स्वतःचा कोणताही पक्ष स्थापन करणार नाही, आणि जी बाबासाहेबांची मुवमेंट आहे, पॉलिटिकल मुवमेंट आहे, तीच मी पुढे घेईन। आणि मी नेहमीच सांगत आलोय की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही कोणाची मक्तेदारी नाही। कोणाचं त्याच्यावर जर क्लेम करत असेल तर हा पक्ष माझ्या बापाचा आहे, कोणाच्या बापाचा नाही, आणि म्हणून मी हा पक्ष जोमानं याला पुढे घेऊन जाईन, अशा पद्धतीनेच काम करेन। RPIचे हे वेगवेगळे जे गट आहेत, हे गट जरी एकत्र आले तरी आमचं स्वागतच असेल, आणि सगळे जर रिपब्लिकन मुवमेंट चालवणारी जितकेही गट आहेत त्यांनी जर एकत्रितरित्या आपण जर त्या पद्धतीने काम केलं तर ठीक आहे, पण त्यामध्ये जर BJP आणि काँग्रेस याला जर आतून खतपाणी घालणारी जर का पार्ट्या असतील तर असे हे रिपब्लिकन नावाचे जे काय म्हणतो भेडी आहेत, रिपब्लिकन विचारधारेशी यांचं काही घेणं देणं नाही, अशा लोकांना आम्ही कधीही सोबत घेणार नाही। कॅबिनेट मंत्री ते नंतर आहेत, पण आधी समता सैनिक दलाचे एक सिपाही आहेत, आणि बाबासाहेबांचं शतकोत्तर हा महोत्सव सुरू होत असताना त्यांनी त्यांचं कर्तव्य समजलं आणि ते आलं, आणि बाबासाहेबांच्या मुवमेंटसाठी, धम्माच्या मुवमेंटसाठी त्यांनी मंत्रिपदाचाही त्याग दिला। त्यामुळे ते राजकीय मुवमेंट त्यांच्यासाठी नंतर आहे, पण सामाजिक मुवमेंट आधी आहे। सबसे पहले तो मैं समस्त देशवासियों को, पूरे बहुजन समाज को आज बहिष्कृत हितकारणी सभा जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने बनाई थी उसके 100 साल पूरे होने पर सबको शुभकामनाएं देता हूँ। और जैसा राजरत्न अम्बेडकर जी बोल रहे थे कि राजनीति में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की पवित्र विचारधारा वाले नेताओं की जरूरत है, और पूरे देश में हम ऐसे नेताओं को तैयार करेंगे जो उस विचारधारा को लेके समाज की न्याय की लड़ाई को आगे बढ़ा सकें। मुवमेंट ही आपली नास्तानभूत झालेली आहे, मुवमेंट उरलीच नाही, तर यासाठी नवीन आता नेता कुणाकडे राहील, जे नेते आहेत ज्याच्या त्याच्या दावणीला बांधलेले आहेत। बाबासाहेबांची जर खऱ्या अर्थाने मुवमेंट उभी करायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्याच माध्यमातून ही मुवमेंट उभी राहू शकते। त्याचं कारण असं आहे की हे आता साहेबांनी सांगितले हे डबे आहे ना विखुरलेले आहेत, विकले गेलेले आहेत, त्यामुळे आता जी मुवमेंट 100 वर्षानंतरची जी मुवमेंट असेल ती 1000 वर्ष टिकणारी मुवमेंट डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब उभारतायत। सगळ्या महाराष्ट्राच्या तरुणांनी एकच मेव नेतृत्व राजरत्न आंबेडकर साहेबांच्या सोबत राहिलं पाहिजे। आपण सगळे नेते पाहिलात, मी पण चळवळीमध्ये 35 वर्ष मी राजकारणी चळवळीमध्ये आहे, सगळ्यांच्या नेत्यांची मला माहिती आहे, आणि आता यांच्या 75 झालेले आहेत, यांच्या काही 76 होत नाही। त्यामुळे आता नवीन नेतृत्व, आता आपल्याकडे आपलं नेतृत्व आहे, आपलं रक्त आहे, आम्ही अंधभक्त नाही, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी या भारतात आणि देशात
आंबेडकर मुवमेंट जिवंत ठेवलेली आहे. म्हणून अंधभक्तांपासून बाजूला होऊन आम्ही डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्यासोबत सबंध महाराष्ट्र जोडो तरुणांची मोहीम राबवतो. हे बघा, आम्ही पहिलाच उतरतोय. 288 आम्ही 50 द्या ना 20 द्या ना युती तोडून पलपुट्टा काम आमचा नाही. आम्ही एक लढू पण निवडून आणून एक पण मंत्री करू. प्रसंगी एकच लढू आहे, ऐकलं, पण एक निवडून आणून मंत्री करू. मग 5 सीट द्या 2 सीट द्या, आम्ही अजिबात असतलं आम्हाला चक्के पंजेचं राजकारण करायचं नाही. आज बहिष्कृत हितकरणी सभा का पूरा 100 साल पूरा हो रहा है और आज वो 1.25 साल का और समाज को जगाने का एक कार्यक्रम आदरणीय राजरत्न अंबेडकर साहब ने लिया और उसका एक भाग होने का सौभाग्य मुझे मिला. इसके लिए मैं उनको बहुत बहुत मन से थैंक यू बोलता हूँ. और ये जो चलवल आज चालू हुआ है ये और हजारों साल चले और जो समाज को जगाने का काम उस वक्त में बाबा साहेब अम्बेडकर जी ने किया वही काम आज राजरत्न साहब करने निकले हैं और आगे चल के उनके हर एक काम में उनको यश मिले ऐसा मैं शुभेच्छा देता हूँ. हॉल में जगह नहीं था बैठने के लिए, हजारों की संख्या में कार्यकर्ता यहाँ पर आज डॉक्टर राजरत्न अंबेडकर जी को सुनने के लिए क्या कहना. देखिए ये तो चलो छोटा सा कार्यक्रम था, छोटा सा हॉल था. अभी जैसे राजरत्न साहब ने डिक्लेयर किया है 30 सितंबर को जो कार्यक्रम होगा वो इतिहास होगा. कार्यक्रम वेगळा आहे, त्याचं परिवर्तन झाल्यासारखं आज एक नांदी वाटतात. काय परिवर्तन होणारच आहे. आज मी सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलं, राखीव जागा दिल्या. जेवढ्या राखीव जागा दिल्या, खासदार घ्या, आमदार घ्या, नगरसेवक घ्या, एकही बौद्ध माणूस त्या पदावर नाही, कोण खासदार नाही की कोण नगरसेवक नाही की कोण आमदार नाही. हे होतात कोण, हे कोणत्या पक्षातून एक आमदार खासदार होतात. बौद्ध आज बौद्धांना का जागा दिली जात नाही? कुठलाच पक्ष बौद्धांना आज जागा देत नाही की तुम्ही खासदार व्हा, आमदार व्हा. त्यासाठी आज एकच नेतृत्व आहे, राजरत्न आंबेडकर, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जाल तर आमदार, खासदार, नगरसेवक होऊ शकतात.